खरंच ना, सध्या ही पावसाची परिस्थिती वगैरे किंवा शेतकऱ्यांवर आलेलं संकट वगैरे ही परिस्थिती सगळी बघता किंवा सगळ्या गोष्टी म्हणजे इतकं नुकसान किंवा शेतकऱ्याचं खरं तर म्हणलं ना, शेतकरी आपल्या जगाचा पोशिंदा आहे. म्हणजे शेतीशिवाय काही होऊच शकत नाही, आपल्याला अन्न पाणी भेटूच शकत नाही ना. तर विचार करायला गेलं तर पण आज एक हा मी व्हिडिओ बघितला मुलीचा, तर इतकं असं अक्षरशः खरंच रडू आलं. म्हणजे आणि शेती काय असते काय नाही काय नाही ना, हे आम्ही सुद्धा अनुभवलंय, आम्ही सुद्धा शेती केली, सगळ्या गोष्टी केल्यात. त्यामुळं इतकं म्हणजे वाईट वाटलं ना, अक्षरशः अंगावर काटा आला आणि डोळ्यात पाणी आलं. आज इतकी वाईट शेतकऱ्यावर परिस्थिती आली आणि त्या मुलीच्या वडिलांनी ना गळफास घेतला, म्हणजे फास घेतला. कर्ज होतं, कर्जवाल्यांचा सतत फोन येत होता वगैरे. तर अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर खरंच खचून जाऊ नका शेतकऱ्यांनो, पुन्हा उभा राहा.